नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2024 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या 2022, 2023 आणि 2024 या वर्षाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। हा पेपर 21 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पेपर तुमच्या हातात पडला की कशा प्रकारे पेपर सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल। Section 1 Reading for Comparison Language Study Summary and Mind Mapping. Question 1A Read the extract and complete the activities given below. या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे, पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहेत। पॅसेज व्यवस्थित वाचला तर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणीच मिळतील। A1 question Read and rewrite the following sentence and state whether they are true or false. 2 मार्क्स साठी आहे। जे A सेंटेन्स आहे त्याचा आन्सर ट्रू आहे, B सेंटेन्सचा आन्सर ट्रू आहे, C नंबरचा जे सेंटेन्स आहे त्याचा आन्सर देखील ट्रू आहे आणि D नंबरच्या सेंटेन्सचा आन्सर फॉल्स आहे। A2 क्वेश्चन मॅच द पेयर्स, कॉलम A आणि कॉलम B यांचे मॅच द पेयर्स करायचे आहे 2 मार्क्स साठी। त्या ठिकाणीच आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे। फर्स्ट आहे नॅरेटर, त्याची बी ऑप्शन करेक्ट आहे, इन लव्ह विथ हिज मेमोरीज। सेकंड कॅमस, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे, फिअर गिव्स व्हॅल्यू टू ट्रॅव्हल। थर्ड ईशरवूड, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे, आयडल ट्रॅव्हल शुड बी लाईक अ क्राईम स्टोरी। आणि फोर्थ नंबर आहे ट्रॅव्हलर, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे, मोर हॅपी व्हेन ऑन मूव। A3 क्वेश्चन गिव्ह रिझन्स 2 मार्क्स साठी आहे। वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी बिकॉज, त्या ठिकाणी आपण आन्सर लिहून घेतलेला आहे। A4 क्वेश्चन ट्रॅव्हलिंग ॲज एन इंटरेस्टिंग टीचर राईट युअर व्ह्यूज इन 3-4 सेंटेन्सेस 2 मार्क्स साठी आहे। त्याचा आन्सर पाहू। या ठिकाणी मी जे उत्तर तुम्हाला दाखवत आहे तुम्ही त्या पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल किंवा त्या प्रश्नाला अनुसरून तुम्ही तुमच्या पद्धतीने जरी उत्तर लिहिलं तरी या ठिकाणी तुम्हाला मार्क्स हे मिळतात, कारण स्वमताचा प्रश्न आहे, तुमच्या मतानुसार त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। A5 क्वेश्चन डू एज डायरेक्टेड 2 मार्क्स साठी। फर्स्ट आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेस आय व्हिजिट, चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम ऑफ द अबाउ सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन अँड रिराईट। त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स। सेकंड नंबर आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क, चूज द करेक्ट ऑप्शन युजिंग यूज टू फॉर द गिव्हन सेंटेन्स अँड रिराईट। त्याचे देखील 4 ऑप्शन दिलेले आहे आणि सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क। या ठिकाणी फक्त तुम्हाला उलच्या जागेवर यूज टू लिहायचे आहे आणि वाक्य कंप्लीट करायचे आहे।
A6 क्वेश्चन, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम पॅसेज विच मीन. 2 मार्क्ससाठी आहे. त्याची उत्तरे आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेली आहे. B1 क्वेश्चन, लँग्वेज स्टडी, 4 मार्क्ससाठी आहे. यातील प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट, अवनीश सेड, संचित व्हॉट आर यू डुईंग इन द गार्डन ॲट दिस टाइम. आयडेंटिफाय अँड रिराईट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. अवनीश आस्क्ड संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ॲट दॅट टाइम. सेकंड क्वेश्चन, नीरज चोप्रा may not participate in the world championship due to ankle injury. Choose the correct option from the following sentence which use a more definite modal auxiliary. त्याचे देखील 4 ऑप्शन दिलेले आहे. सेकंड नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. नीरज चोप्रा will not participate in the world championship due to ankle injury. थर्ड नंबरचा क्वेश्चन, unless you are confident you will not success. Choose the correct option from the following option to change the sentence beginning with if. त्याचे 2 नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. बघा, जे योग्य ऑप्शन आहे त्याला आपण टिक केलेले आहे. इफ यू हॅव कॉन्फिडन्स यू विल गेट सक्सेस. B2 क्वेश्चन, स्पॉट द इरर अँड रिराईट करेक्ट सेंटेन्स. 1 मार्क्ससाठी आहे. ही प्रिस्क्राईब मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्झरसाइजेस टू हिज पेशंट. या ठिकाणी प्रिस्क्राईब जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एस लावायचा आहे. अशा पद्धतीने प्रिस्क्राईब्स लिहायचं आहे आणि जसंच्या तसं वाक्य पुन्हा लिहायचं आहे. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. पॅसेज वाचायचा आहे आणि पॅसेजवर आधारित क्वेश्चन आन्सर आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. बघा, त्या पॅसेजवर आधारित A1 क्वेश्चन, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह विच डिफाइन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. 2 मार्क्ससाठी आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी सेकंड आणि थर्ड नंबरचे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. टू रिबिल्ड सिव्हिलायझेशन वी नीड टॉलरन्स मोर दॅन लव्ह. थर्ड नंबरचा ऑप्शन आहे पेशन्स इज द सोल्युशन इन एनी सॉर्ट ऑफ कन्फर्मेशन. 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. A2 क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. 2 मार्क्ससाठी आहे. गिव्ह 1 मेरिट अँड 1 डिमेरिट ऑफ लव्ह अँड पेशन्स. त्या ठिकाणी आपण उत्तरे लिहिलेली आहेत आणि ही उत्तरे तुमच्या पॅरेग्राफमध्ये देखील आहे. लव्ह वरून मेरिट सेंटेन्स येणार आहे, लव्ह इज ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ. आणि लव्ह वरून डिमेरिट सेंटेन्स येणार आहे, लव्ह इन पब्लिक अफेअर डज नॉट वर्क. पेशंटचे मेरिट सेंटेन्स येणार आहे, साऊंड स्टेट ऑफ माइंड. आणि डिमेरिट येणार आहे, डल ऑर बोरिंग ऑर निगेटिव्ह. पहा, ही उत्तर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये सुद्धा दिसतील. या ठिकाणी लव्ह इज ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ हे मेरिट सेंटेन्स झालं आणि डिमेरिट येणार आहे, लव्ह इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क. A3 क्वेश्चन, राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप अ सिव्हिलाइज सोसायटी विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. 2 मार्क्ससाठी आहे. पाय क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. क्वेश्चन 2A मधील A3 क्वेश्चन. A4 क्वेश्चन, लव अँड टॉलरन्स आर द ट्रू इंडिकेटर्स ऑफ सिव्हिलाइज पर्सन जस्टिफाय. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. A5 क्वेश्चन, डू ॲज डायरेक्ट. 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. आयडेंटिफाय द करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस ऑफ द अबाव सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड रिराईट. त्याचे D ऑप्शन करेक्ट आहे, दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन. योग्य ऑप्शनला आपण टिक केलेली आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन, इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. आयडेंटिफाय द करेक्ट सिंपल सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड रिराईट.
त्याचे बी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. वी आर लुकिंग फॉर द साऊंड स्टेट ऑफ माइंड. A6 क्वेश्चन. मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मीनिंग इन कॉलम B. 2 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेले आहे. फर्स्ट आहे सेक्युलर. त्याचे सी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. सेक्युलर मीन्स धर्मनिरपेक्षता. या ठिकाणी सी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. नॉट कनेक्टेड विथ एनी रिलिजन. सेकंड आहे ॲब्झर्ड. त्याचे डी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. ॲब्झर्ड मीन्स मूर्ख. हे डी नंबरचे ऑप्शन सेकंड नंबरचे बरोबर आहे. नॉट ॲट ऑल लॉजिकल ऑर सेन्सेबल. त्यानंतर थर्ड नंबर आहे सिव्हिलायझेशन. त्याचा अर्थ होतो नागरीकरण. त्याचे बी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. सिव्हिलायझेशनच्या समोर तुम्हाला बी नंबरचे ऑप्शन लिहायचे आहे. अ सोसायटी विच ॲज इट्स ओन हायली डेव्हलप कल्चर अँड वेज ऑफ लाईफ. फोर्थ नंबर आहे ब्रदरहूड. त्याचा अर्थ होतो बंधुत्व. आणि त्यापुढे तुम्हाला ए नंबरचे ऑप्शन लिहायचे आहे. ए नंबरचे ऑप्शन लिहायचे आहे फिलिंग ऑफ द ग्रेट फ्रेंडशिप अँड अंडरस्टँडिंग बिटवीन पीपल. बी क्वेश्चन. राईट अ समरी ऑफ द अबाउ एक्सट्रॅक्ट बाय युझिंग द फॉलोइंग पॉइंट्स. त्या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंटच्या आधारे तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे. लव्ह ॲज अ फोर्स, इट्स लिमिटेशन्स, टॉलरन्स, नीड ऑफ टॉलरन्स. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. अगोदर तुम्हाला टायटल लिहायचं आहे. सी नंबरचा क्वेश्चन माइंड मॅपिंग 3 मार्क्ससाठी आहे. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ युझिंग युअर आयडियाज थॉट कॉन्सेप्ट टू इलुस्ट्रेट. या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. इन्क्रीजेस मेमरी, रिलॅक्स द माइंड, इम्प्रूव्ह फोकस, इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ. Section 2 Poetry and Appreciations. Question 3A. Read the extract and complete the activities given below. 10 मार्क्ससाठी आहे. पोयम दिलेली आहे आणि त्या पोयमवर आधारित ऍक्टिव्हिटीज आपल्याला कंप्लीट करायच्या आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित क्वेश्चन पेपर वाचायचे आहे. पोयमवर आधारित A1 क्वेश्चन. सिलेक्ट द राईट द 2 स्टेटमेंट फ्रॉम द गिवन लिस्ट विच जस्टिफाय द थीम ऑफ द पोयम. 2 मार्क्ससाठी आहे. त्याचे बी आणि डी नंबरचे ऑप्शन कम्प्लीट आहे. बी नंबरचे ऑप्शन आहे इंटरनल ब्युटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज द एक्सटर्नल ब्युटी. आणि डी नंबरचे ऑप्शन आहे ब्युटी लाईज इन द आईज अँड बिहोल्डर. A2 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. लेडीज ब्युटी. Her hair wavy and black, long hair. Her eyes dark and bright. Her mind peace. Her smile winning. A3 question. Write your ideas of a beautiful person in your own words. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. A4 question. Find out and explain an example of antithesis from the given extract. 2 मार्क्ससाठी आहे. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. A5 question. Compose a poem of your own in about 2 to 4 lines on the topic beauty. 2 मार्क्ससाठी त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. बी क्वेश्चन. ॲप्रिसिएशन. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द ॲप्रिसिएशन्स ऑफ द पोयम. 4 मार्क्ससाठी आहे. या क्वेश्चनचे आन्सर पाहू. फर्स्ट आहे अबाउट पोयम अँड पोएट.
सेकंड नंबर टायटल ऑफ द पोयम. थर्ड टॉपिक येतो थीम. फोर्थ टॉपिक येतो पोएटिक डिवाइस. पुढचा टॉपिक आहे मेसेज ऑफ द पोयम. सेक्शन 3 रायटिंग स्किल. त्यातील क्वेश्चन 4 कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज एज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. त्यातील एक क्वेश्चन अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, कोणतीही एक ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करायची आहे 4 मार्क्ससाठी. या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू. या ठिकाणी मेसेज तयार करायचा आहे. मेसेज तयार करताना डेट, टाइम, सब्जेक्ट त्या ठिकाणी लिहायचे आहे. सब्जेक्ट आहे अर्जंट रिक्वेस्ट नीड युअर बाईक फॉर एंट्रन्स टेस्ट. मनीषा तिच्या वडिलांना हा मेसेज लिहित आहे. क्वेश्चन 4A मधील थर्ड ऍक्टिव्हिटी आहे ग्रुप डिस्कशन. त्यापैकी आपण ड्राफ्टिंग अ व्हिज्युअल मेसेज हा क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. बी नंबरचा क्वेश्चन अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 4 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी देखील 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. फर्स्ट आहे ईमेल, त्याला ऑर दिलेला आहे रिपोर्ट रायटिंग आणि तिसरा ऑर दिलेला आहे इंटरव्ह्यू. त्यापैकी आपण इंटरव्ह्यूचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. Imagine you have conduct an interview of a famous actor with the help of the format given below. Draft question on the given fields. Do not change the sequence of the questions. याचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी इंटरव्ह्यूवर आधारित आन्सर. नेम ऑफ द इंटरव्ह्यू माधुरी दीक्षित. फील्ड रेपुटेशन एंटरटेनमेंट. डेट टाइम बघा तुमचा पेपर ज्या दिवशीचा असेल त्या दिवशीचा टाइम त्या ठिकाणी टाकलेला आहे. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 40 मिनिट्स. क्वेश्चन बेस्ड ऑन. फर्स्ट आहे मोटिवेशनवर आधारित क्वेश्चन. या ठिकाणी सिक्वेन्सनुसारच क्वेश्चन लिहायचे आहेत. फर्स्ट ब्रेक, पब्लिक रिस्पॉन्स, रिकॉग्नायझेशन, ड्रीम्स. पुढे आहे सी नंबरचा क्वेश्चन अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी 4 मार्क्ससाठी. या ठिकाणी सुद्धा 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. फर्स्ट आहे स्पीच, त्याला ऑर देण्यात आलेला आहे कंपेरिंग. डी नंबरचा क्वेश्चन अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 4 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी देखील 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहे. रिव्ह्यू. सेकंड आहे ब्लॉग. राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मेट ऑन बॉडी लँग्वेज विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स 100 to 150 वर्ड्स. या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू. Section 4. Question 5A. Complete the activities given below as per the instruction. Match the columns. 2 मार्क्स साठी आहे. कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे. फर्स्ट आहे नोवेल, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे.
सेकंड आहे 18th सेंचुरी लिटरेचर, त्याचे डी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. थर्ड आहे 2nd to 6th सेंचुरी, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे. ग्रीक रोमन्स. फोर्थ न्यूजपेपर्स अँड मॅगझिन, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे. मिडल क्लास रीडर्स. त्या ठिकाणी आपण ऑप्शन लिहून घेतलेले आहेत. सेकंड आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स अँड रिराईट द सेंटेन्स, 2 मार्क्ससाठी आहे. ए आहे द नोवेल दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग इज कॉल्ड डॉट डॉट नोवेल. जे योग्य ऑप्शन आहे त्याला आपण टिक केलेले आहे. योग्य ऑप्शन आहे अल्गोरिकल. पहा बी नंबरचे जे सेंटेन्स आहे त्याची योग्य ऑप्शन आहे बिल्डंग्स्ट्रोमॅन. सी नंबरचे सेंटेन्स डॅश डॅश नोवेल इज अ नोवेल बेस्ड ऑन द ऑथर्स लाईफ, त्याचे योग्य ऑप्शन आहे ऑटोबायोग्राफिकल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची क्वेश्चन पेपर सॉल्व केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.